पहिल्या 6 अध्यायांचा आपण थोडक्यात परिचय करून घेणार आहोत. कारण हा जर परिचय करून घेतला तर प्रत्येक अध्यायांमध्ये काय सांगितलंय त्याचा अर्थ आपल्याला समजण्यासाठी खूप सोपा पडेल. तर पहिला अध्याय ज्याचं नाव आहे अर्जुन विषाद योग. ठीक आहे. यात अर्जुनाला युद्धात होणाऱ्या हानीचा अतिशय खेद होतो. आपले गुरु, आजोबा, भाऊ, सर्व नातेवाईक, मित्र यांना मारून रक्त सांडून आपण स्वार्थीपणे राज्य उपभोगायचे हा विचारच अर्जुनाला सहन होत नाही. आपण स्वार्थी आहोत, आपण काहीतरी पाप करतोय हेच अर्जुनाला सतत वाटत राहतं आणि तो भगवान श्रीकृष्णाने सांगतो मी युद्ध करणार नाही. तो युद्ध करायला नकार देतो. अध्याय दुसरा जो आहे त्याचं नाव आहे सांख्य योग. भगवान श्रीकृष्ण आपल्याला पूर्ण सृष्टी कशी बनली आहे याचं इथे ज्ञान देतात. आत्मा, प्रकृती, अक्षर ब्रह्म आणि मनुष्याच्या शरीरातील कर्मेंद्रिय व ज्ञानेंद्रिय हे कसं काम करतं याची अतिशय खोलात जाऊन भगवान श्रीकृष्ण या अध्यायामध्ये चर्चा करतात. आपण आपल्याला आणि सर्वांना शरीर न समजता आत्मा समजलं पाहिजे तरच समत्व भाव निर्माण होईल. तिसरा जो अध्याय आहे त्याचं नाव आहे कर्मयोग. यात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला निष्काम कर्माचं ज्ञान देतात. निष्काम कर्म म्हणजे कोणताही स्वार्थ मनात न ठेवता लोककल्याणासाठी कर्म करणे. चौथ्या अध्यायाचं नाव आहे ज्ञानयोग. या श्रीकृष्ण खरा ज्ञानी माणूस कोण हे आपल्याला समजावून सांगतात. बघा, संन्यास घेऊन सर्व कर्म सोडून परमेश्वराची भक्ती करत राहणं हे श्रेष्ठ आहे का आपली सर्व कर्म करायची आणि पण ती निष्काम भावनेने करायची हे श्रेष्ठ आहे? या दोघांमधला फरक भगवान श्रीकृष्ण या चौथ्या अध्यायात आपल्याला समजावून सांगतात. पाचवा जो अध्याय आहे त्याचं नाव आहे संन्यास योग. संन्यास म्हणजे काय तर सर्व कर्मांचा संन्यास घेणे, सर्व कर्तव्य जबाबदाऱ्या सोडून द्यायचं आणि परमेश्वराची भक्ती करत राहायचं. याला संन्यास म्हणतात असं नाही. भगवान श्रीकृष्णांनी तेच या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आपल्या मनातील वासनेचा त्याग करणं, सर्वांमध्ये एकच आत्मा आहे हे समजणं म्हणजे संन्यास योगाचं पालन करणं. सहावा जो अध्याय आहे त्याचं नाव आहे ध्यान योग. या ध्यान योगामध्ये भगवान श्रीकृष्ण ध्यानाचं महत्त्व सांगतात. मन एकाच ध्येयाकडे कसं केंद्रित करायचं. पण हे कसं शक्य आहे का? आपण सामान्य माणसं आहोत, आपल्याला ते शक्य आहे का? मग ते करायचं कसं हे भगवान श्रीकृष्ण अतिशय सोप्या पद्धतीने या 6व्या अध्यायात आपल्याला सांगतात.